सर क्या कहोगे कि कल नगर पालिका के चुनाव के निकाल जो है वो स्पष्ट होने वाले हैं। क्या लगता है आपको कि महायुति ने अच्छे तरीके से चुनाव जो है वो संपन्न किए हैं? देखिए, चुनाव तो हो चुके हैं और कई जगहों पे हाई कोर्ट के कारण जो उन्होंने रिजल्ट दिया था उसके कारण चुनाव को स्थगिति मिली थी और आज उसका चुनाव होने जा रहा है और कल रिजल्ट लगेंगे। मैं दावे के साथ बोलता हूँ कि होने वाले चुनाव में भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र में 1 नंबर की पार्टी रहेगी। आज जालना में अब इच्छुक उम्मीदवार जो इनकी मुलाकात ले रहे हैं, क्या लगता है जालना नगर पालिका महानगर पालिका की चुनाव प्रक्रिया कैसी? ये हमारी पार्टी की सतत चलने वाली प्रक्रिया है। पार्टी के नेता एक साथ बैठ के जो कैंडिडेट उनको बुलाते, उनकी इंटरव्यू लेते, इंटरव्यू को जो लोग आएंगे उसमें से 4-5 लोगों का सिलेक्शन करते और हमारे पार्टी के जो नेता है उनके पास भेजते और जो निर्णय ऊपर से आता है उसको उम्मीदवारी मिलती है। जालना महानगर पालिका के चुनाव यूपी में होंगे या फिर 100 बल पे आप ऐसा है, हम तो चाहते कि यूपी में चुनाव हो जाना, लेकिन युति करने के पहले जो बयानबाजी होती है उसको थोड़ा संभाल के बयानबाजी करना, यही हमारा बोलना है। युति अगर करना है और कल को युति हो गई तो एक दूसरे के खिलाफ बयानबाजी नहीं कर सकते, उसके पहले भी नहीं कर सकते। भारतीय जनता पार्टी का कोई भी नेता अभी तक आज तक हमारे मित्र पक्ष के खिलाफ कोई बयानबाजी नहीं की। हम भी नहीं करेंगे, उन्होंने नहीं करना। साथ बैठेंगे, चर्चा करेंगे और चर्चा के बाद अगर युति हो गई तो अच्छी बात है। जालना महानगर पालिका समेत राज्य में 29 जगहों पर महानगर पालिका के चुनाव होने वाले हैं। यहाँ पे भाजपा और सेना युति में लड़ेंगे या फिर 100 बल पे लड़ेंगे? इसका जवाब तो दिया ना मैंने कि हम युति के लिए राजी है, लेकिन हमारी पार्टी राष्ट्रीय पार्टी है। वो अपने अपने पार्टी के नेता वही है, वो रोज अपना अपना निर्णय डिक्लेयर करते। हम वरिष्ठ जो हम लोगों को निर्णय देते हैं उस हिसाब से हमको हमारा निर्णय लेना पड़ता है। आपके नेता चंद्रशेखर बावनकुळे भी आज जालना दौरे पर है। हाँ। आज आढावा बैठक भी होने वाली है। बैठक है आज, तो इसमें तय होगा कि जालने की आगे की रणनीति क्या होगी और कौन कैंडिडेट रहेंगे, कैसा चल रहा है, चुनाव के बारे में क्या पार्टी की तैयारी है, ये तो चर्चा करेंगे। की आज जालन्यामध्ये भाजप इच्छुक उमेदवारांची मुलाखती होणार आहे। त्याचबरोबर आज चंद्रशेखर बावनकुळे देखील आज जालन्यात आढावा बैठक घेत आहे। कशा प्रकारचा कार्यक्रम आहे? आज परतूर आणि भोकरदन या ठिकाणी ज्या निवडणुकीला स्थगिती आली होती त्या निवडणुका आहेत आज आणि मतदारामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह आहे। आम्हाला 100% खात्री की भोकरदन, परतूर आणि अंबड या तिन्ही नगरपालिका भारतीय जनता पक्ष ताब्यात येतील। दरम्यान आता महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे। या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं गटवाईज बैठका घेतलेल्या आहेत आणि उमेदवारी अर्ज जे बोलवले होते साधारणतः 450 ते 500 अर्ज आमच्याकडे आलेले आहेत आणि त्याच्या मुलाखती आज आम्ही घेतोय। मुलाखतीनंतर आम्ही त्या आलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी करून एक 5-5 नावं सिलेक्ट करणारे प्रदेशाकडे पाठवणार आहे आणि ते सर्वेला टाकणार आहे आणि सर्वेमध्ये जो उमेदवार समोर येईल त्या उमेदवारांना आम्ही तिकीट देणार आहे। ही महापालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात यावं अशी जशी आमची इच्छा आहे तशी या महानगराची सुद्धा इच्छा आहे आणि त्यामुळं आम्हाला स्वतःला खात्री आहे की यावेळेस जालना महापालिकेचा प्रथम महापौर हा भारतीय जनता पार्टीचा होणार आहे। उद्या राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत। आज काही ठिकाणी मतदान प्रक्रिया होत आहे। काय वाटतं निकालाचा अंदाज कसा आहे? स्पष्ट आहे। आत्ता जे काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष असणार आहे। साधारण किती जागा निवडून याचा काही अंदाज बांधलाय? नाही, असं आहे, असं काही वार्ड वाईज गणित आमच्याजवळ नसतं, भाजप आणि शिवसेना पण जेव्हा कधी निकाल लागतील तेव्हा निकालामध्ये आपल्याला स्पष्ट दिसून येईल की या राज्यातला नंबर 1चा पक्ष हा भारतीय जनता पक्ष राहील।
उद्याच्या नगरपालिका निवडणुकांच्या निकालावर पुढचे महानगरपालिका जे 29 होणार आहे यांचं भवितव्य असणार आहे. अर्थात त्याचा फरक पडत असतो, पण पडतोच असंही नाही. कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला अपेक्षित यश मिळालं नाही, पण त्यानंतर ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये भरघोस यश आम्हाला मिळालं. पण यावेळेचा जो ट्रेंड राजकारणाचा किंवा जो नगरपालिकेचा होता तो भारतीय जनता पक्षाच्या बाजूने होता. जालना महानगरपालिकेसंदर्भात अद्यापपर्यंत निर्णय बाकी आहे. भाजप आणि सेना युतीत निवडणूक लढणार का स्वभाव लढणार हा प्रश्न प्रलंबित आहे. साधारण हा निर्णय कधीपर्यंत होईल आणि काय वाटतं तुमचं? असं आहे, आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, सगळे निर्णय आम्ही घेत नाही. आम्हाला वरिष्ठाच्या काही मार्गदर्शन होतं, आम्ही वरिष्ठाशी काही चर्चा करतो आणि त्यानंतर काही निर्णय आम्हाला करावे लागतात. त्यामुळे आम्ही संध्याकाळी सविस्तर बोलल, आमच्या आजच्या मुलाखती संपल्याच्या नंतर तेव्हा बोलू युतीच्या संदर्भात. पण आमचे काही नेते आणि शिवसेनेचे काही नेते 2 दिवसापूर्वी बसले होते. आज मी दिल्लीवरून आलो, मला पूर्ण माहिती नाही, पण आज मी माहिती घेतो आणि काय चर्चा झाली त्यांची आणि आज मुलाखतीमध्ये काय होतं या दोन्ही नंतर संध्याकाळी याच्यावर स्पष्टपणे बोलता येईल. राज्यातल्या महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या युतीत लढण्यासंदर्भात प्रयत्न चालू आहेत. काय वाटतं युतीत होतील असेल? नक्कीच नेतृत्वाचा प्रयत्न आहे. नेतृत्व एकत्र बसेल आणि जो निर्णय नेतृत्व घेईल तो निर्णय आम्हाला बंधनकारक राहील. शिवसेनेकडून महापौर पदाचा उमेदवार जाहीर करण्यात आला, याच्यावरती युती शिवसेना भाजपची युती समजा अडचणी नाही, आता एका बाजूला तुम्ही युतीच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाला विचारता, तसं तुम्ही हा प्रश्न शिवसेनेला विचारला पाहिजे की युतीची भाषा तुम्ही करता आणि महापालिकेचा उमेदवार तुम्ही जाहीर करता, याचा अर्थ तुम्हाला युती करायची आहे का लोकांना केवळ दाखवण्यासाठी युती करायची? हा प्रश्न आमचा नाही आहे, हा प्रश्न त्यांचा आहे. आम्ही तर फार सावध भूमिका, एकही नेत्यांनी आमच्या मित्रपक्षाबद्दल बरं शब्द काढलेला नाही. युती करू का, युती करणार नाही का, जसं वरिष्ठाचं मार्गदर्शन होईल तसं निर्णय होईल. एक शेवटचा प्रश्न, बऱ्याच वर्षानंतर तुम्ही आणि लोणीकर साहेब एकत्र आले आहेत. काही नवीन नाही काळामध्ये आमचे काही नवीन नाही त्या गोष्टी. कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर दिसते. ते आता त्या दोघाला विचारा.